प्रिय मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. आज 2 ऑगस्ट 2025 शनिवार. सादर करत आहे डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या सहावे चूक या पुस्तकातील हा सुंदर असा लेख, संस्काराचे मंगल कलश. ग्रंथ हे एका परीने सुखदुःख संवाद साधत असतात. तो ग्रंथलेखकाचा लोकसंवाद असतो व आत्मसंवादही असतो. ग्रंथनिर्मिती लेखकाला आत्मतृप्तीचा आनंद देते, तर वाचकाला आत्मशक्तीचा प्रत्यय देते. महापुरुषांची चरित्रे, आत्मचरित्रे आपले चारित्र्य घडवू शकतात. यासाठी ग्रंथप्रेम फार महत्त्वाचे आहे. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रात आंबेडकरांचे ग्रंथप्रेम नमूद केले आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांनी आंबेडकरांचा ग्रंथसंग्रह 2 लाख रुपये सांगितला. यावर आंबेडकर उत्तरले, ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुळीतून प्राण जाणेच होय. ग्रंथ हा असा प्राण असतो, जीवाचे जीवन असतो. आंबेडकरांच्यावर प्राणापलीकडे प्रेम करायचे तर आपल्याला प्रथम ग्रंथप्रेम शिकवलं पाहिजे. ग्रंथाच्या सहवासात आलं पाहिजे. 2 इयत्ता शिकलेल्या कॅरोलिनाच्या द चाइल्ड ऑफ डार्क, काळोखाची लेक या ग्रंथाची आणि दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जीवघेणा छळ झालेल्या ॲन फ्रँक या 13 वर्षीय ज्यू बालिकेच्या डायरीची पाने केवळ मन अस्वस्थ करत नाहीत, तर जगण्याची उमेद देतात. जीवनाच्या सत्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी असे ग्रंथ मोलाचे मार्गदर्शक करतात. आपलं जीवन सकस समृद्ध व्हायचं असेल तर उत्तम ग्रंथ, मग ते नवे असो व जुने, आपल्या आत्म्याचे अन्न झालं पाहिजे. साहित्यात जुनं नवं असं काही नसतं. प्रकाशन काळाच्या उल्लेखाने जुने नवे शब्द येतात. एखादं गाजलेलं पुस्तक काही कारणाने आपल्याकडून वाचायचे राहून जाते. काही काळानंतर हे पुस्तक आपल्या हातात येते, त्यावेळी ते आपल्यासाठी नवंच असतं. ताराबाई शिंदेंचं स्त्री पुरुष तुलना जेव्हा डॉक्टर विलास खोले नव्याने संपादित करतात, तेव्हा त्यातील आशय आजही उपयुक्त असल्याचे लक्षात येते. बहिणाबाईच्या ओव्या आणि कुसुमाग्रजांची कविता काय जुनी होणार? जास्त कशाला, संतांच्या ओव्या अभंगाची चैतन्य गंगा आजही मनाला सुसंस्कृत ठेवण्याचे कार्य करते आहेत. त्याग, सेवा, प्रेम आणि मूल्यांची उजळणी करावायची असेल, जीवन उजळून टाकायचे असेल, तर साने गुरुजींच्या साहित्याचे संस्कारदीप मनाच्या मंदिरात तेवत ठेवले पाहिजेत. या संस्कारदीपाचा प्रकाशातच मनाची प्रसन्न पहाट उजळण्याचे सामर्थ्य आहे. श्यामची हे कोणत्या दृष्टीने जुनं म्हणायचं? मायलेकरांच्या वात्सल्याचा, मांगल्याचा, ममतेच्या गोष्टी सदैव उपकारक ठरणारे आहेत. स्वच्छ शरीर आणि निर्मळ मन हीच खरी धनदौलत मानणारे गुरुजी मनाच्या स्नानासाठी रोज प्रार्थना म्हणायचे, तर शरीराच्या स्वच्छतेसाठी रोज 2 वेळा स्नान करायचे. एकदा संध्याकाळी स्नान झाल्यावर आईने श्यामला देवासाठी फुले काढायला सांगितली. श्याम म्हणाला, तळवे ओले आहेत, त्याला माती लागेल. तुझे ओचे पसर, त्यावर पाय टिपून घेईन. बिचाऱ्या माऊलीने लेकराचा हट्ट पुरविला. मुलाच्या पायाला माती लागू नये म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले. श्यामने फुले काढून दिली. मग निरांजनाच्या शांत प्रकाशात त्या माऊलीने भूतलावरच्या समस्त लेकरांच्या डोळ्यात हळुवार अंजन घातले. ती माऊली एवढंच म्हणाली, श्याम, पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो. देवाला सांग, शुद्ध बुद्धी दे. मातृप्रेमाचे हे मंगलस्तोत्र आजही आपली गात्रे प्रफुल्लित करते. साने गुरुजींचे साहित्य म्हणजे संस्कारांचे मंगल कलश असतात. बापूजींच्या गोड गोष्टी सांगून गुरुजींनी आपल्याला महात्मा गांधीच्या सत्यनिष्ठेचे आणि राष्ट्रभक्तीचे सुंदर दर्शन घडविले आहे. गुरुजींच्या वाणीत मंत्राचे मांगल्य आणि लेखणीत सुसंस्काराचे सामर्थ्य आहे. येरवड्याच्या तुरुंगातून बालवीरांना प्रेरणा देण्यासाठी लिहिलेली गोट्याची कहाणी असे या मुलाचे
मानसशास्त्र समजावून घेण्यासाठी लिहिलेली सुंदर पत्रे असोत. संस्कृती नि मुले हा त्यांच्या चिंतनाचा विषय झाला होता. परीक्षा या शब्दाचा गुरुजींना तिटकारा होता. परीक्षा हा प्रकार रानटी असल्याची खंत त्यांनी 18 जून 1949 एका पत्रात व्यक्त केली आहे. 49 नंतर अनेक वर्ष उलटली, पण शैक्षणिक मूल्यमापनाच्या नावाखाली मुलांची पिळवणूक आजही थांबलेली नाही. मुलांना भयभीत नि निसत्व करणारा हा मुलांचा कोंडमारा कधी थांबेल असे गुरुजी काकुळतीने विचारतात. जे मुलांचे वाढण्याचे वय तेच त्यांना खुरटवणारे होते म्हणून ते हळहळतात. ते म्हणतात, आईबापही परीक्षेचा बोव करतात. मुलं नापास झाली तर आईबापांनी म्हणावे, नापास तर नापास, पुढील वर्षी पास हो. परीक्षा म्हणजे का आयुष्य? जीवन ही निराळी वस्तू आहे. ये बाळ, परीक्षा कृत्रिम असतात. जेथे पद्धतीत सदोष तिथे तुझा काय दोष? वाईट वाटून घेऊ नको. हे असं हस बघू. किती अवघड भूमिका गुरुजी पालकांना घ्यायला लावतात. गुरुजींची भूमिका ही वत्सल मातेची आहे, मुलांच्या उज्ज्वल भविष्याची आहे. निदान मुलांना मुलांना मोकळे वातावरण कसे उपलब्ध करून देता येईल हे लक्षात घेण्याची गुरुजींची लिहिलेली सुंदर पत्रे वाचली पाहिजेत. ग्रंथवाचन हेच लेखकाला आणि स्वतःला समजून घेण्याचे एक साधन असते. हे साधन ज्यांच्या हाती असतं तोच वैचारिकदृष्ट्या सधन होतो. विचारांची सधनता व्यक्तिमत्वाला संपन्नता देते. प्रिय मित्रमैत्रिणींनो, खरंच ग्रंथ आपल्यासाठी किती मौल्यवान आहे हे ते वाचल्याशिवाय आणि वाचनातले संस्कार कळल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्यावेळेला आपण ग्रंथप्रेम वाढवलं पाहिजे. आणि रामदास म्हणतात तसं रोज काहीतरी नियमाने वाचावं आणि लिहावं सुद्धा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचणाऱ्याकडून. धन्यवाद. वंदे मातरम.